आणि आता सध्या हर्बल मेडिसिन्स हे खूप वाढलं आहे. तर भारताच्या अर्थव्यवस्थेला आयुष कशाप्रकारे हातभार लावू शकतो? हे आपल्या पंतप्रधानांनी जी आपली 2047मध्ये आपल्याला जे एक विकसित राष्ट्र करण्याचं जे आपलं त्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे, निश्चित त्याच्यासाठी आमच्या आयुष विभागाचं सुद्धा फार मोठं योगदान त्या ठिकाणी राहणार आहे. तुम्हाला मी सांगेल की आज आपल्या देशाचं जे एक्सपोर्ट होते आयुर्वेदाच्या माध्यमातून जवळपास त्याच्यामध्ये 12 पटीनं वाढ झालेली आहे आणि त्याला खूप मागणी पण आहे. आणि म्हणून या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये निश्चितच आमच्या आयुषचा फार मोठा योगदान राहणार आहे. दुसरी गोष्ट जे आमचे जे मेडिसिनल प्लॅन्ट आहेत किंवा आमचं जे आयुर्वेदासाठी लागणारं मेडिसिनल रॉ मटेरियल आहे, आता आम्ही त्याच्यासोबत शेतकऱ्यांनासुद्धा जोडतो की असे अनेक मेडिसिनल प्लॅन्ट आहे. अश्वगंधा असेल, शतावरी असेल, कोरफड असेल, असे अनेक आहेत की जे शेतकरी शेतामध्ये घेऊ शकतात. आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आम्ही शेगावला मोठा एक शेतकरी मेळावा केला. आमचं जे NMPB बोर्ड आहे औषधी वनस्पतीसाठीचं, त्याचे अधिकारी वगैरे तज्ज्ञ शास्त्रज्ञ बोलावून आम्ही मार्गदर्शन केलं. आता आमच्या जिल्ह्यातल्याच जवळपास 8 शेतकरी कंपन्यांनी हे रॉ मटेरियल तयार करून जे MOU कंपन्यासोबत त्या शेगावच्या कार्यक्रमामध्ये केले. म्हणजे शेतकऱ्यांचंसुद्धा उत्पन्न त्या ठिकाणी वाढेल, त्यांना 2 पैसे जास्तीचे मिळतील. फॉरेस्ट वाल्यांच्यासोबत आम्ही कम्युनिकेशन करतो आहे की जे काही जंगलामध्ये येणारं आमचं रॉ मटेरियल आहेत, कंदमुळं असतील, आमची जी काही वृक्ष असतात जंगलामध्ये येणारे की जे आयुर्वेदामध्ये उपयोगी पडतात, तर त्याची लागवड फॉरेस्टनं जंगलामध्ये करावी. आणि भविष्यात या रॉ मटेरियलला खूप मागणी बाहेरच्या देशामध्ये, कारण की आयुर्वेद हे आपल्या ऋषीमुनींनी शोधलेलं किंवा त्यांच्या संशोधनातून हे आलेलं आहे. त्यामुळं जगाचा आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये जो विश्वास आहे तो आमच्या भारत देशावरती जास्त आहे. म्हणजे आता ही औषधी शेती जे तुम्ही म्हणालात, पण त्याच्याबरोबरच आपण आरोग्य पर्यटन, लोक ठिकठिकाणी प्रवास करतात बाहेरून सुद्धा, ते वाढवण्यासाठी आपला काही आहे का विचार? बिलकुल, त्यासाठी सुद्धा आम्ही करतो की आज तुम्ही पाहत असाल की अनेक जे आपले प्रेक्षणीय स्थळं आहेत त्या ठिकाणी अनेक वेलनेस सेंटर उभे राहत आहेत. अगदी 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टारपासून 5 स्टार, 7 स्टारपर्यंतचे वेलनेस सेंटर आहेत. आणि हे पर्यटन वाढावं, बाहेरच्या परदेशी नागरिकालासुद्धा तिथं उपचार करायला मिळावे म्हणून आयुष विजासुद्धा आम्ही लॉन्च केलेला आहे. आयुष विजा की ज्या आयुष विजामधून एका कुटुंबातले किंवा एक पेशंट असेल तर त्याच्यासोबत एक माणूस, महिला असेल तिच्यासोबत बाळ असेल तर त्याचाही विजा, म्हणजे 3 लोकांचा विजा 1 वर्षाचा ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी देतो. आणि वर्षातून 3 वेळा त्यांना पुन्हा परत मायदेशी जाणं, परत येण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहेत. आणि हजारो परदेशी नागरिक त्या आयुष विजाच्या माध्यमातून आपल्या इकडे उपचार करायला त्या ठिकाणी येतात. आणि आपण पाहतो की आज जेवढेही प्रेक्षणीय स्थळं आहेत, ज्या ठिकाणी बाहेरचा पर्यटक येतो, अंतर्गत पर्यटक जातात, अशा ठिकाणी हे वेलनेस सेंटर उभे राहत आहेत. आज तुम्ही पाहिलं लोणार हे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, पण तिथं काही एवढ्या सुविधा नव्हत्या. आज त्या ठिकाणी आपण योगा नॅचरोपॅथीचं एक मोठं वेलनेस सेंटर आपण त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं मंजूर केलेलं आहे. 15 एकरामध्ये आपण ते करतो आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही म्हणताय की याच्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही भार लागणार आहे आणि लोकांचं स्वास्थ्यसुद्धा त्यातून चांगलं ठेवलं जाणार. ह्याच्यात मला अजून एक असं दिसतंय की तुम्ही स्वतः अगदी शेतकरी कुटुंबात जन्मलेले, तुम्ही मला म्हणालात तुम्ही अजूनही शेतकरी आहात, आणि म्हणून तुमचा हा जो आयुषचा जो लाभ मिळतोय किंवा जिथून आपल्याला एक जगभरामध्ये निर्यात होते, त्याच्यात तुम्ही शेतकऱ्याचा खूप विचार करताय. मला हे खूप महत्त्वाचं वाटतंय. आणि तर तुमच्या या तुम्ही जिथे बालपण गेलं शेतकरी म्हणून आणि आता तुम्ही तिथपर्यंत गेले आहात, तर ह्याचा तुम्ही जे आत्ता जे नेतृत्व करताय सगळ्यांचं, ह्याच्यात काही हातभार लागला का? एक शेतकरी म्हणून एक मातीशी जोडलेलं नातं, आणि मातीशी जोडलेलं नातं आणि आयुर्वेद, योगा, हे मला असं वाटतं ही आपली परंपराच आहे, नाही का? मी शेतकरी कुटुंबातून आलो. आजही मला शेतीची आवड आहे, आजही मला पशुची आवड आहे. आजही माझ्या मेहकरला या ठिकाणी माझ्याकडं चांगल्या गायी, चांगले बैल वगैरे सगळे चांगले हे त्या ठिकाणी ठेवतो. आणि त्यांच्यावर मी चांगलं म्हणजे प्रेमही करतो. फक्त ठेवले माणसं वगैरे बघतात असं नाही, मी स्वतः त्यांच्याकडं लक्ष ठेवतो. आणि शेतकरीला फायदा मिळावा म्हणूनच मी बुलढाण्याला ज्यावेळेस राष्ट्रीय
मोठा आरोग्य मेळावा आपण शेगावला घेतला. त्यामुळं विशेष एक कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आम्ही ठेवला होता की शेतकरीला आयुषच्या माध्यमातून शेतकरी काय करू शकतो, शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढू शकतं, तुमच्या शेतीमध्ये कुठल्या कुठल्या आपल्या ज्या औषधी वनस्पती आहेत त्याची लागवड तुम्ही करू शकता. आम्ही त्यांना त्यांच्या मार्केट कुठं करू शकता त्याचंही दिलं आणि त्यांच्या आणि कंपन्याचे टाईपसुद्धा करून दिले. म्हणजे शेतकऱ्याला आता नवीन पीक करायचा, प्रयोग करायचा तर थोडंसं त्याचं नॉलेज अगोदर देणं असते. आता आम्ही त्यांचे कलेक्शन सेंटरसुद्धा आता आम्ही स्कीम आणलेली आहे की जे आपल्या जंगलामध्ये असेल किंवा मग आपल्या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी जे काही औषधीयुक्त लागवड केलेली असेल तर त्यांचे ते थोड्या प्रमाणामध्ये करतात. दूरच्या मार्केटला जायला त्यांना परवडत नाही, म्हणून त्यांचे जिल्ह्यामध्ये 2 जिल्ह्या मिळून कलेक्शन सेंटर की त्यांचे ते सगळ्या पिकं जे आहेत औषधीयुक्त ते सगळे एकत्र करायचे आणि तिथून मग दुसऱ्या मोठ्या मार्केटमध्ये म्हणा किंवा क्वालिटी असेल तर एक्सपोर्ट म्हणा कसे केले जातील याच्यावरही सुद्धा आमचं मंत्रालय काम करते की म्हणजे शेतकऱ्यालासुद्धा आयुष मंत्रालयाशी जोडण्याचं आमचं काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला जरूर भेट द्या. आणि हो, सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.